बातमी आता वाशिममधून आहे। वाशिमच्या मालेगावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय, तर अवकाळी पावसामुळे यावेळेस लाखोंची हळद भिजल्याचं कळतंय। अवकाळीच्या सावटामुळे आता हळद उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलेत, तर पावसामुळे हळदीचे दर हे कमी होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे आपण पाहतो अवकाळी पावसामुळे यावेळेस हळदीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। लाखोंची हळद ही भिजली आहे, त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी हे चिंतेत सापडल्याचं कळतंय। तर आपण पाहतोय वाशिममध्ये आता मुसळधार असा पाऊस झालाय। वाशिमच्या मालेगावात काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झालाय। वादळी वाऱ्यासह पावसामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांची काढणी करून वाळत टाकलेली हळद ही भिजल्याचं कळतंय, तर या हळदीचा दर्जा घसरण्याची देखील शक्यता आहे। तर सध्या हळदीला चांगले दर मिळत असल्याने शेतकरी हळदीची काढणी करून लवकरात लवकर विक्री करत होते, मात्र पावसामुळे आता विक्री लांबणार असल्याचं पाहायला मिळतंय, तर दर देखील कमी मिळण्याची दाट शक्यता आहे। तर राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीने हजेरी लावली होती, त्यामुळे आता गरमीने हैराण झालेल्या नागरिकांना जरी दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढल्याचं पाहायला मिळतंय, कारण आता अवकाळीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।